Good morning, student. I am Professor Praveen Sarvale, College of Agriculture and Allied Sciences, Shardanagar, Baramati. Subject Agriculture Science and Technology. In that, already we started chapter number 12, Agroinformatics. And in this chapter, in last video, already we covered regarding some modern devices. In that, we discussed regarding the computer, then internet, then emails, cell phone, etc. Okay, the detailed information regarding the computer means what are the uses, then internet means what, then uses of emails, cell phones, okay, related to the agricultures. All these modern devices are discussed in a last video. Now in this video we are discussing regarding the remaining some modern devices. In that, first one is a smartphone app. Okay, all of you know the nowadays the smartphone is a very common. जर तुम्ही सध्या पाहिलं तर जवळपास सर्व लोकांकडे सध्या स्मार्टफोन पाहायला मिळतील. हेच जर काही कालावधीपूर्वी तुम्ही पाहिलं तर साधे मोबाईल असायचे सर्वांकडे, मात्र आता अँड्रॉइड म्हणजेच स्मार्टफोन ज्याच्यामध्ये सर्व ॲप्स असतील किंवा रिलेटेड ॲग्रिकल्चरचे ॲप्स असतील, ज्याच्यामध्ये GPS सिस्टीम असेल, या सर्व प्रकारची ज्या आधुनिक टेक्निक आहे ते इन्क्लूड केलेले फोन जवळपास सर्वांकडे आहेत. आता याचा यूज कसा फार्मर्सला होता बघा. द मोस्ट ऑफ द फार्मर्स आर नाव हँडलिंग द स्मार्टफोन. इट इज अ इझिएस्ट अँड चिपेस्ट गॅजेट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. सहजासहजी जर आता मार्केटमध्ये पाहायला गेलो तर आपल्याला म्हणजे हेच मोबाईल काही 10-15 वर्षापूर्वी म्हणजे 30-35-40 हजाराच्या पुढे असायचे, मात्र तेच मोबाईल आता खूप चीप रेटमध्ये म्हणजे 5-10 हजारामध्ये सगळे फीचर्स असणारे मोबाईल सहजासहजी शेतकऱ्यांपर्यंत उपलब्ध होत आहेत. इफ यूज वाईडली अ फ्लो ऑफ नॉलेज विल अपेअर इन द हँड्स ऑफ द फार्मर्स. ओके, ड्यू टू दिस स्मार्टफोन फार्मर्स गेट्स मोर इन्फॉर्मेशन विदिन टाइम्स. म्हणजे घर बसल्या स्मार्टफोन थ्रू शेतकऱ्यांना सहजासहजी इन्फॉर्मेशन मिळून चाललेली आहे. द नीड इज टू एज्युकेट देम हाऊ टू सर्च इन्फॉर्मेशन फ्रॉम द रिलायबल वेबसाईट्स. म्हणजे शेतकऱ्यांना गरज काय आहे, वेदर डाटा असेल किंवा पुढच्या नेक्स्ट येणाऱ्या काही कालावधीमधलं क्लायमेट असेल, ह्या सर्व गोष्टी, किंवा विंडचा स्पीड असेल, कधी पावसाचं प्रमाण असेल किंवा फ्लड येणार असेल, तर या गोष्टी सहजासहजी घर बसल्या शेतकऱ्यांना स्मार्टफोनमधनं पाहू शकतात. आणि समजा एखाद्या शेतकऱ्याला समजत नसेल, मात्र ती एखाद्या शेतकऱ्याला लिहिता वाचता येत नाही, मात्र स्मार्टफोन इझिली हँडल करू शकतो. म्हणजे माणसाची ज्यावेळेस गरज बनते त्यावेळेस तो त्याच्यातून शिकत जातो. तर अशा प्रकारे याचा उपयोग केला जातो. व्हेरी युजफुल ॲप्स आर मेड अवेलेबल बाय द गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट एजन्सी. खूप सारे प्रायव्हेट एजन्सी आहेत, गव्हर्नमेंट आहेत, कृषी विद्यापीठाचे खूप सारे ॲप्स आहेत, वेदर डाटा किंवा IMD म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचे काही ॲप्स आहेत. त्याच्या थ्रू आपल्याला क्लायमेट, वेदर, रेनफॉल, वॉट एव्हर द इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द क्लायमेट ऑल आर अवेलेबल्स ऑन दिस पर्टिक्युलर ॲप. Then some agriculture related apps are invented by the different agriculture university, then agriculture departments, then कृषी विज्ञान केंद्र, and some private agencies यांनी काही प्रायव्हेट ॲप्स डेव्हलप केलेले आहेत. त्याच्यातून देखील शेतकऱ्यांना खूप माहिती मिळून जाते. इट फॅसिलिटेट इझी ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन, कम्युनिकेशन अँड एक्सपर्ट ॲडवाइस, buying of input, trading of agriculture produce, and how much more weather report and forecasting are other information facilitate available on mobile. जवळपास सर्व वेदर रिलेटेड इन्फॉर्मेशन्स सहजासहजी मोबाईलमध्ये अवेलेबल होतात. हे झालं स्मार्टफोन ॲपबद्दल. आता पुढचा जो मॉडर्न डिव्हाइसचा प्रकार आहे तो म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. म्हणजे घर बसल्या तुम्ही कितीही दूरवरच्या लोकांशी, पृथ्वी तलावावरती म्हणतोय मी, या देशातून म्हणजे भारतातून विविध वेस्टर्न कंट्री असेल, आफ्रिकन कंट्री असेल किंवा कुठल्याही कंट्रीमध्ये जिथे इंटरनेट सुविधा उपलब्ध असेल अशा ठिकाणी तुम्ही सहजासहजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू कॉल करू शकता. इट इज ॲन ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन बिटवीन 2 or more person
फ्रॉम अ डिफरंट लोकेशन थ्रू द व्हिडिओ फोन ऑर इंटरनेट. तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्स मोबाईलवरून करू शकता किंवा कॉम्प्युटरवरून करू शकता. व्हिडिओ कॉन्फरन्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपण दिसतो पण आणि बोलता देखील येतं. ॲडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन म्हटलं जातं याला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मे बी ऑफ 2 टाईप्स. फर्स्ट वन इज farmers are called at a specific location and time so that they can virtually see and discuss with the expert on a screen. 2 प्रकारचे याच्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग शेतकऱ्यांसाठी केले जातात. याच्यामध्ये पहिला एकतर सर्व शेतकऱ्यांना, समजा एखादा एक्सपर्टीज आहेत किंवा खूप मोठा ॲग्रिकल्चरमधला शास्त्रज्ञ आणि तो माहिती देणार आहे शेतकऱ्यांना, तर काय करायचं, एक समजा बारामतीमधल्या लोकांना माहिती देणार आहे, तर बारामतीमधली सर्व शेतकरी एका ठिकाणी गॅदर करायचे. आणि समजा तो सायंटिस्ट असेल दिल्लीचा, तर तो दिल्लीवरून एका स्क्रीनवरती बारामतीमध्ये त्या सर्व शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्स थ्रू इन्फॉर्मेशन सांगू शकेल. म्हणजे ग्रुप ऑफ फार्मर्स इज कॉलिंग टू that particular person. Okay, this one is the first type, and the second one is farmers are informed to call a particular expert on a predicted time. Here the farmers are calling from a different locations and expert at a specific place. Okay, म्हणजे या ठिकाणी फार्मर्स वेगवेगळ्या ठिकाणावरून ॲट अ टाईम 10, 15, 20 शेतकरी आपापल्या घरातून असेल, शेतातून असेल, एक्सपर्टीजची व्हिडिओ कॉन्फरन्स थ्रू कॉल करू शकतील. असे 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. पुढचा आहे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, GPS सिस्टीम. ही पण अतिशय महत्त्वाची टेक्नॉलॉजी आहे शेतकऱ्यांसाठी. याच्यामध्ये तुम्हाला जमिनीचं मोजमाप पण समजेल किंवा जमिनीचा चढ उतार काढता येईल, इलेव्हेशन तुम्हाला करता येईल, पॉईंट आऊट करता येईल, किंवा ज्या ठिकाणी जमीन डोंगर उताराची आहेत अशा ठिकाणची तुम्हाला कंट्रोल लाईन असेल, किंवा ज्या काही सिस्टीम नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळू शकते. GPS इज अ सिस्टीम दॅट इश्यू अ सिंगल signal from a satellite to find out the position of an object. म्हणजे GPS शक्यतो सॅटेलाईटवरून चालते. म्हणजे एखादा पर्टिक्युलर रिजनचं किंवा एखाद्या डोंगराचं तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं आहे, तर ते तुम्हाला GPS सिस्टीम थ्रू सॅटेलाईटमधून ते निघू शकतं. GPS इज बीइंग अप्लाइड इन ॲग्रिकल्चर, फॅसिलिटिंग बेनिफिट्स इन जिओ फेन्सिंग, मॅप मेकिंग अँड सर्विंग. तर अशा प्रकारचे बरेच यूज आहेत. त्याच्यामध्ये जिओ फेन्सिंग असेल, मॅप तयार करायचा असेल किंवा सर्वे करायचा असेल तुम्हाला एखाद्या एरियाचा, तर याचा वापर करून तुम्ही GPS थ्रू पाहू शकता. बाय युझिंग द GPS वन कॅन प्रिपेअर सिम्पली ॲट हायली ॲक्युरेट डिजिटलाइज्ड मॅप विदाऊट द हेल्प ऑफ अ प्रोफेशनल्स. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये अगोदरच्या काळामध्ये कसं असायचं, जमीन मोजायची असेल तर त्याच्यामध्ये 4-5 लोकं लागायची, त्याच्यामध्ये डम्पी लेवल असेल, स्टँड असेल, या हँडल करण्यासाठी लोकं लागायचे आणि ॲक्युरेट माप त्याच्यामध्ये निघत नसत. मग हे GPS थ्रू इझिली फॉलो करू शकतो आपण, कमी लोकांमध्ये, कमी वेळेमध्ये आणि कमी कॉस्टमध्ये. ओके, GPS इनेबल ट्रॅक्टर्स, ड्रोन्स अँड much more mechanisms are now manufactured in India and become popular in farmers. By GPS mapping, these machines can be used without any operators. It enhances accuracy and efficiency in automation of agriculture practices. म्हणजे पूर्णपणे ऑटोमेशन सिस्टीम थ्रू कमी लोकांमध्ये कमी वेळेमध्ये हे काम करू शकतं GPS. अशा प्रकारे शेतकऱ्यांना या GPSचा वापर होऊ शकतो. पुढचा आहे जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम, GIS ज्याला म्हटलं जातं. ओके, GIS आर एक्सटेन्सिवली यूज्ड इन ॲग्रिकल्चर, स्पेशली इन प्रिसिजन फार्मिंग. Okay, mostly this precision farming is followed in European country and Western country. The land is mapped digitally and accurate and detailed data such as topography and contours and combined with other statistic data for easier analysis of the soil. This geographical information systems is useful for planning such as what to plant and where to plant using the historic data and sampling. Okay, कुठं प्लांटिंग कशा प्रकारे करायचं आणि काय यूज करायचं, या सर्व गोष्टींचं तुम्ही डाटा ॲनालिसिस GIS थ्रू करू शकता. हे झाले वेगवेगळे आपण मॉडर्न डिव्हायसेस बघितले. आणि हा दुसरा एक प्रकार आहे, याच्यामध्ये ॲग्री क्लिनिक म्हणून एक प्रकार आहे. ॲग्री क्लिनिक हा ॲक्च्युली इट इज वन ऑफ द कोर्स. ओके,
ॲग्री क्लिनिक आर invest to provide expert advice and service to farmers on a various aspects to enhance the productivity of a crop, animals, and increase the income of the farmers. Now see, the agriculture clinic provide the support in the following areas. Okay, this agri clinic ही जी कन्सेप्ट आहे याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींना सपोर्ट मिळतो. सॉईल हेल्थ, ओके, सॉईल हेल्थ कार्ड आता शेतकऱ्यांना मिळतं आहे जी गव्हर्नमेंट थ्रू स्कीम आहे. देन क्रॉपिंग प्रॅक्टिसेस, the plant protection related to pest and diseases, the crop insurance, for example your crop is lost through the flood, your crop is lost through the cyclone, etc. This recover through the crop insurance. Then PHT, post harvesting technology, clinical services for animals, feed and fodder management, and the prices of various crop in the market. Okay, these are the support in the following areas. Another one is Agriculture Technology Information Center, ATIC. Okay, it is a single window support system linking the various unit of research institutions with intermediary users and users in decision making and problem solving exercise. Okay, आता ॲक्च्युली ॲटिक म्हणजे जेवढे कृषी विद्यापीठ आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, कृषी विद्यापीठामध्ये एक प्रकारचं स्टोअर असतं शेतकऱ्यांसाठी. त्या ठिकाणी तुम्हाला ॲग्रिकल्चर पॉम्पलेट असतील, बुक्स रिलेटेड बुक्स असतील, सीड्स असतील म्हणजे बियाणे असेल, रोपं असतील, किंवा इतर जे PHT थ्रू तयार केलेले पोस्ट हार्वेस्टिंगची काही टेक्नॉलॉजीचा वापर करून जाम, जेली, सिरप जे काय असेल ते त्या ठिकाणी एकत्रित शेतकऱ्यांसाठी विकायला ठेवलं जातं. त्या सेंटरला ॲटिक सेंटर असं म्हटलं जातं किंवा ॲटिक ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन सेंटर, जिथून तुम्हाला पॉम्पलेट, लिफलेट असतील किंवा बुक्स असतील, ओके, कृषी दैनंदिनी, कृषी डायरी असेल, ह्या सर्व गोष्टी मिळतात. बघा, सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय ॲटिक काय प्रोव्हाइड करतं? डायग्नोस्टिक सर्व्हिसेस फॉर सॉईल अँड वॉटर टेस्टिंग, प्लांट अँड लाईव्हस्टॉक. डायग्नोस्टिक सर्व्हिस म्हणजे तुम्ही जर एखादा डिसीज सॅम्पल घेऊन आला असेल विद्यापीठामध्ये दाखवण्यासाठी तर ते तुम्हाला डायग्नोसिस करून सांगतील. सप्लाय द रिसर्च प्रोडक्ट सच ॲज अ सीड्स अँड अदर प्लांटिंग मटेरियल्स, पोल्ट्री स्ट्रेन, लाईव्हस्टॉक ब्रीड्स, फिश सीड, प्रोसेसिंग प्रोडक्ट एक्सेट्रा इमर्जिंग फ्रॉम द इन्स्टिट्यूशन्स फॉर टेस्टिंग अँड अडॉप्शन्स. जे काही नवीन तयार झालेलं आहे विद्यापीठामध्ये तर ते देण्याचं काम ॲटिक करतं. सेल ऑफ पब्लिकेशन अँड कम्युनिकेशन मटेरियल ॲज वेल ॲज ऑडिओ व्हिज्युअल एड्स प्रोड्युस्ड बाय द रिसर्च ऑर्गनायझेशन. अशा प्रकारे हे ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन सेंटरचा वापर केला जातो. याच्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन शेतकऱ्यांना प्रोव्हाइड केली जाते. अशा प्रकारचं एक सेंटर विद्यापीठाच्या प्रत्येक स्टोअरला असतं. ओके, थँक्यू सो मच स्टुडंट. तुम्हाला जर या टॉपिकमध्ये काही प्रॉब्लेम असतील किंवा काही शंका असतील तर तुम्ही माझ्याशी कम्युनिकेट करू शकता. तर या टॉपिकमध्ये आपण ॲटिकबद्दल इन्फॉर्मेशन पाहिली, त्याचबरोबर ॲग्री क्लिनिक रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहिली आणि काही मॉडर्न डिव्हाइसेसचा यूज ॲग्रिकल्चरमध्ये कसा केला जातो तर या गोष्टीचा आपण माहिती याच्यामध्ये पाहिलेली आहे. ओके, थँक्यू सो मच स्टुडंट.